हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो हे बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. सो अर्ध्याने ओळखलं असेल की ही कसली भाजी आहे आणि काहींनी नसेल ओळखलं. तर ही आहे कोकणातील एकदम फेमस अशी गावठी अशी मेथीची भाजी. तुम्ही बघू शकता छोट्या-छोट्या जुड्यात. सो ही एकदम ताजी आहे आणि नुकतीच घरी आणलेली आहे. सो म्हटलं तुम्हाला दाखवावे की कोकणामधल्या आत्ताच्या ह्या थंडीमध्ये ज्या भाज्या केल्या जातात त्या कशा असतात, काय असतात ते. तर ही आहे आपली ह्याची भाजी, मेथीची भाजी, गावठी मेथीची भाजी. सो तुम्ही बघू शकता, मुळं बघू शकता एकदम पांढरी शुभ्र अशी आणि पुढे हे एकदम पानं हिरवीगार. सो ही आहे आपली कोकणातील गावठी मेथीची भाजी. तर ही भाजी ह्या सीझनमध्ये केली जाते. आता जी बाजारात मिळते ती पण सेम असते. ती पण मी तुम्हाला प्रोसिजर सांगते ती कशी असते. सो ही भाजी पाट वगैरे काढून त्याच्यामध्ये टाकली जाते. जी आपली बाजारामध्ये मेथी मिळते, ती मेथी आणून ही पेरली जाते. तर त्याच्यातून ही भाजी केली जाते. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता या छोट्या-छोट्या जुड्या, सो कोकणामध्ये अशा विकल्या जातात. ₹5 जुडी, ₹6 जुडी अशी एक जुडी असते. सो ह्याच्यापेक्षा पण मोठ्या-मोठ्या जुड्या असतात. जशी त्याची साईज असेल त्याप्रमाणे त्याचे पैसे असतात. तर तुम्ही बघू शकता एवढीशी जुडी आहे. ही असेल भारी-भारी ₹5. सो हे बघा. मस्त अशी हिरवीगार आणि खूप छान भाजी लागते खोबऱ्यामध्ये. सो आता कोकणामध्ये हिरवा माठ, लाल माठ, परत ही एक भाजी मुळा, मेथी अशा असंख्य भाज्या ह्या सीझनमध्ये तयार होतात. म्हणजे लोकं करतात मळ्यामध्ये आणि विकायला स्टार्ट करतात. सो अशा ह्या भाज्या थंडीमध्ये खाल्ल्यासुद्धा पाहिजेत. कारण की थंडीमध्ये आपण ह्या भाज्यांचं सेवन केलं तर आपल्या आरोग्यास खूप म्हणजे मदत मिळते. खूप चांगलं आरोग्य आपलं राहतं. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की गुरुवार वगैरे असतं, तर त्या गुरुवारी भाज्या वगैरे केल्या जातात आणि जास्तीत जास्त विकायलासुद्धा घेऊन येतात. आणि अशी प्रोसिजर आहे. आणि जी आपली बाजारामध्ये जी भाजी मिळते, तर तिचं कसं असतं, ही भाजी पेरली की एक 10-15 दिवसानंतर काढली जाते किंवा भारी 4 ते 5 दिवसानंतर काढली जाते, कारण की पटकन रुजते ही. आणि जी बाजारामध्ये मिळते त्याची जी पानं जी मोठी असतात ते कशी करते, तर ही जी भाजी जेव्हा आपण पेरतो ना, तेव्हा ती अशीच ठेवतो आणि एक 20 दिवसांनी, 25 दिवसांनी चांगली होते भाजी आणि ती भाजी उपटली जाते. तर हाच फरक असतो ह्याच्यामध्ये. ह्याची जी पानं असतात, तो पानांमध्ये बदल होतो. बाकी दुसरं काही होत नाही. पानांमध्ये बदल होतो आणि जशी आपली जी बाजारी जी मिळते मेथी, सेम तशी प्रोसिजर आहे. सो ही पण खूप छान लागते. ही पण एक पद्धत आहे कोकणातील आणि ह्या खूप नैसर्गिक भाज्या आहेत. यांना खतं नाही वापरली जात. काही कुठली फवारणी केली नाही जात. फक्त मातीमध्ये पेरली जाते, पाणी दिलं जातं आणि मस्त अशी रुजते आणि मेथी ही पटकन रुजते. तिला वेळ नाही लागत असते आणि ह्याची मुळं बघा एकदम पांढरी शुभ्र आणि ह्या मुळांमध्येच आपल्याला जास्ती विटॅमिन्स जे काही आहेत ते मिळतात आणि एकदम धुतलेले आहेत. हे बघा. आणि सर्रास तुम्हाला कोकणामध्ये भाज्या वगैरे विकायला बसलेल्या कुठेतरी बघायला मिळतील, ज्यांच्याकडे हिरवा माठ, लाल माठ. परत दुसरी एक भाजी तुम्हाला सांगायची राहिली, फोकला म्हणून, जी सेम हिरवीच असते. तुम्ही बघितलं नसेल तर माझ्या शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता. ती एक भाजी आहे. परत ही एक मेथी आहे, मुळा आहे. मुळा पण आता खूप तयार होतो कोकणामध्ये हळूहळू. तुम्ही आधी जर व्लॉग बघितला नसेल, तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघू शकता मळ्यातला. सो मळ्यामध्ये पण मी जाणार आहे. सो अजून टाईम आहे. भाजीला थोडा जी भाज्या आहेत, मेथी सोडून बाकीच्या ज्या भाज्या आहेत, त्या थोडा त्यांना वेळ लागतो म्हणजे म्हणजे वाढायला त्याच्यामुळे. आणि मोस्टली कोकणात ह्या भाज्या खूप खाल्ल्या जातात आणि विकल्यासुद्धा जातात. तर बघू शकता तुम्ही. ह्या बघा किती बऱ्यापैकी जुड्या आहेत. सो म्हटलं आज एकदम तुम्हाला दाखवावं जुड्या भाजीच्या. हे बघा अशा पद्धतीने या जुड्या असतात. आणि ही जी भाजी आहे ती खूप सोप्या पद्धतीने बनवली जाते. कांद्यामध्ये फोडणी दिली जाते, कांदा मिरचीमध्ये. आणि याच्यात जर तुम्ही खोबरं टाकलंत, एक नंबर खोबऱ्याला टाकून भाजी लागते. सो मेथी तुम्हाला माहिती असेल की मेथीचं जे जे काही कार्य आहे ते आपल्या आरोग्यास खूप लाभदायक आहे. जसं आपण कोणतेही तेल बनवत असताना मेथीचा जास्तीत जास्त उपयोग करतो, त्या पद्धतीने आपण याचा पण भाजीचा सुद्धा उपयोग केला पाहिजे. आणि कडू नाही लागत भाजी, थोडी कडवट लागते, पण जी कडूपणा कमी होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय ॲड करतो, तर खोबरं ॲड करतो, जेणेकरून जो कडवटपणा आहे ते थोडा निघून जावा यासाठी. सो एवढी काही कडू नाही लागत. आणि जी बाजारी भाजी मिळते, जिची पानं खूप मोठी असतात, आता ह्याची पानं तुम्ही बघू शकता छोटी आहेत. पाकळ्या तुम्हाला बघू शकता एकदम छोट्या पाकळ्यांसारख्या आहेत नुकतेच. आणि हे जे वरती जे टरफळ आलेत ना, ते त्या सालं आहेत आपल्या मेथीची.
सो बाजारी जी भाजी मिळते ना ती एवढी नाही कडवट लागत, पण ही थोडी कडवट लागते कारण की आपण ही लवकर काढतो त्याच्यामुळे पानांमध्ये खूप थोडा कडवटपणा असतो त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हे टाकतो, खोबरा टाकतो आणि जी बाजारी मिळते त्याच्यामध्ये पण टाकतो, पण ती एवढी कडवट नाही लागत कारण की ती पानं एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट काला ह्याच्यामध्ये चांगली म्हणजे तयार होतात कारण की त्यांची वाढ खूप होते त्याच्यामुळे. तर बघू शकता तुम्ही. सो अशा 10 जोड्या आहेत आपल्याला आणि मी यांचं सांगितलं यांचा रेट पण असतो यांच्या जोड्यांप्रमाणे. आता ही जोडी भारी 5 रुपये आहे. याच्या खाली नाही आणि जर मोठी असेल तर त्याच्यानुसार ते पैसे लावतात. भाज्यांमध्ये पण 10 रुपयापासून सुरुवात होते. म्हणजे लाल माठ असेल, हिरवा माठ असेल अशा जोड्यांवरती असतं त्यांचं. 10 रुपयापासून सुरुवात होते. तर आता वांगी परत ह्या भाज्या अशा विकायला मिळतात कोकणामध्ये आणि स्वतः घरात म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये करतात. घराच्या साईडला शेतं असतात त्याच्यामुळे ते नांगरून वगैरे भात कापणी झाली की नांगरून वगैरे सगळी प्रोसिजर केली जाते आणि त्याच्यामध्ये ह्या हिरव्यागार मस्त मस्त अशा ताज्या भाज्या घेतल्या जातात. आणि तुम्हीसुद्धा करू शकता. असं काही नाही की ह्या भाज्या आपण करू शकत नाही. तर बाजारामध्ये आपल्याला मेथी मिळते आणि आपल्याकडे कुठे माड वगैरे लावले असतील, कुठे पोपळी लावली असेल, तर पोपळीच्या बरोबर जे रिंगण असतं, आम्ही लहानपणी हे करायचो. सो रिंगणभोवती असं थोडं खतायचं आणि त्याच्या भोवती ते बिया टाकत जायचं आणि मग पाणी द्यायचं. असं तुम्ही जर केलं तर 5 ते 6 दिवसात चांगली भाजी करून खाऊ शकता. तर असे आम्ही लहान असताना करायचो भाज्या. अजून पण करतात असं. तर ही एक पद्धत आहे, ही पण तुम्ही करू शकता भाज्यांमध्ये किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्याला काय भाजकी जमीन नाही लागत. तुम्ही असंच टाकलं तरी रुजते किंवा तुम्ही दुसरीकडे तुमची भाजी म्हणजे जागा असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता. थोडं खतायचं त्याच्यामध्ये टाकायचे बिया म्हणजे ह्याच्या मेथीच्या आणि वर हे घ्यायचं, माती ओढायची आणि मस्त पाणी वगैरे द्यायचं. 4 ते 5 दिवसात आपली भाजी रेडी असते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त भाज्यांचं सेवन करा. कोकणामध्ये खूप साऱ्या भाज्या येतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या भाज्या घेऊ शकता. एकदम ताज्या असतात, हिरव्यागार आणि एकदम ऑर्गॅनिक सगळ्यात नैसर्गिक भाज्या असतात. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.